बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 90 वर्षाचा इतिहास जर बघितला तर स्वातंत्र्याच्या अगोदर सुद्धा विरोधी पक्ष नेता पद हे संख्येवर दिलं जात नव्हतं। याचा सर्व वृत्तांत गेले 4 दिवस सोशलवर सगळीकडे सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये 12 सदस्य असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे आदरणीय दत्ता पाटील विरोधी पक्ष नेते झाले। विधान परिषद मध्ये आदरणीय विठ्ठलराव हांडे विरोधी पक्ष नेते झाले। यशवंतराव चव्हाणांनी जी परंपरा जपली तीच परंपरा यावेळेला जर आपण जर बघितलं, महाराष्ट्रामध्ये सरकार आलं, दुसरं अधिवेशन आलं, पण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेते पद दिलं जात नाही। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारचे अनेक घोटाळे बाहेर येतात आणि या घोटाळ्याला ठामपणाने विरोधी पक्ष उत्तर देईल याची भीती या सरकारला वाटते। कारण सरकारमध्ये आज जर बघितलं तर सरकार हे अडचणीत आहे, सरकार बॉर्डरला आहे आणि याला विरोधी पक्ष नेते द्यायला पाहिजे। आणि म्हणून कोल्हापुरामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा, फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा आणि जिजाऊचा इतिहास घेऊन जाणाऱ्या या महाराष्ट्राला आज कोल्हापूर हे पहिलं पाऊल आम्ही उचललेलं आहे। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यातनं ही आवाज जाईल आणि या अधिवेशनामध्ये राहुलकर आपणाला विरोधी पक्ष नेता हा द्यावा लागेल। त्या मुद्दाम सरकार टाळाटाळ करते का हे सगळं विरोधी पक्ष नेते पद द्यायला? कारण ज्या पद्धतीचं बहुमत त्यांना मिळालेलं आहे ते बघताय। आज जर बघितलं तर शिवसेनेनं पहिल्यांदा एक पत्र दिलेलं आहे आणि योगायोगानं महायुतीच आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख हे आज सभापतीला स्मरणपत्र द्यायला जाणार आहेत। या विधानसभेमध्ये पहिलं अधिवेशन झाल्यानंतर दुसऱ्या अधिवेशनामध्ये जर स्मरणपत्र द्यायची वेळ असेल तर लोकशाही पायी तुडवण्याचा कार्यक्रम हे महायुतीचं सरकार आलेलं आहे। सत्तेच्या बहुमतानं या लोकांच्या मध्ये एक वेगळ्या प्रकारचा उन्माद आलेला आहे।